शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचे दाणे टपोरे आणि शेंग जाडी झाली पाहिजे, दाण्यांचं वजन आकार वाढलं पाहिजे। या अवस्थेमध्ये असताना अळीमुक्त आपलं सोयाबीनचं पीक राहिलं पाहिजे। अळी लहान असो की मोठी असो खतम झाली पाहिजे। यासाठी आपल्या सोयाबीन पिकामध्ये तिसरी आणि शेवटची फवारणी कमी खर्चामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे। या तिसऱ्या किंवा शेवटच्या फवारणीमध्ये कोणते औषध आपण घेतले पाहिजे, याचा डोस आपण किती घेतला पाहिजे, हे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर नवीन असाल तर काळा बटन दाबून द्या आणि सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। 100% शेंग अवस्थेमध्ये असताना आपल्या सोयाबीन पिकाला ही तिसरी शेवटची फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे। यामध्ये आपण 3 अळीनाशक पाहणार आहे। आपल्या सोयाबीनची टेस्ट पाहून अळी कशी आहे निर्णय तुम्ही घ्या। जे आपलं पहिलं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे इमॅक्टिन बेंझोइट प्रति अंबाला 10 ग्रॅम न, दुसरं म्हणजे प्रोपेक्स सुपर प्रति अंबाला 25 ml न। प्रोपेक्स सुपर मध्ये आपल्याला प्रोपेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन हे 2 चांगले घटक पाहायला मिळतात। म्हणजे अळी लहान असो की मोठी असो कमी खर्चामध्ये चांगला खात्मा करते। फक्त याचा जो पॉवर आहे हा जास्त वेळ चालत नाही, म्हणजे 10 ते 12 दिवसापर्यंतच याचा पॉवर त्याटकीन चालतो। दुसरं म्हणजे कोराजन, ज्यामध्ये आपल्याला क्लोरोंटा निलिफ्लोर हा एकच प्रमुख घटक पाहायला मिळते। हे आपण या अवस्थेमध्ये घेऊ शकता प्रति अंबाला 10 ml न। खूप चांगल्या प्रकारे या शेंग अवस्थेमध्ये कोराजन काम करते। तिसरं म्हणजे ॲम्प्लिको, ज्यामध्ये क्लोरोंटा निलिफ्लोर अधिक लांबडा सलाथ्रिन हे 2 पॉवरफुल घटक पाहायला मिळतात। म्हणजे अळी लहान असो की मोठी असो किती असो खात्मा होणारच आहे। या अवस्थेमध्ये आपण ॲम्प्लिको घेऊ शकता प्रति अंबाला 15 ml न। सोयाबीनची टेस्ट कशी आहे, अळी कशी आहे ते पाहून तुम्ही निर्णय घ्या। आपण 3 पर्याय पाहिलेले आहे, 3 पर्यायापैकी कोणते एक पर्याय आपण घ्या। जिब्रालिक ऍसिड तुम्ही या अवस्थेमध्ये घेऊ शकता प्रति अंबाला 40 ml न, म्हणजे दाणे टपोर होतील, शेंग जाडी बनेल आणि कमी खर्चामध्ये हा घटक मार्केटमध्ये उपलब्ध आहे। किंवा तुम्ही 0050 हे जे विद्रव्य खताचे ग्रेड आहे हे तुम्ही या अवस्थेमध्ये घेऊ शकता प्रति अंबाला 80 ग्रॅम न। यामध्ये आपल्याला 50% पोटॅशची मात्रा पाहायला मिळते आणि पोटॅश कोणत्याही पिकाच्या फळ अवस्थेमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करते। आपले दाणे पण चांगले टपोर होतील, शेंग जाडी बनेल आणि यात चमक पण येणार आहे पोटॅशमुळे। एकतर आपण जिब्रालिक ऍसिड घ्या किंवा 0050 हे विद्रव्य खत घ्या, 2 पैकी एकच घ्या। तिसरं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य। या शेंग अवस्थेमध्ये आपल्या पिकांना अन्नद्रव्य कमतरता भासू नये, खास करून सूक्ष्म अन्नद्रव्याची। यासाठी आपल्याला चिलमिस कॉम्बी घ्यायचं आहे प्रति अंबाला 25 ते 30 ग्रॅम न। यामध्ये आपल्याला बोरॉन, मॅग्नेशियम, झिंक असे बरेचसे जे आपले सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याची मात्रा पाहायला मिळते आणि या अवस्थेमध्ये आपल्या सोयाबीन पिकाला याची गरज असते। कमी खर्चामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे। चौथं म्हणजे चांगलं फंगिसाइड बुरशीनाशक। यामध्ये 2 पर्याय आपण पाहणार आहे। एकतर तुम्ही अदामाचा कस्टोडिया घ्या, ज्यामध्ये ॲजिस्टोबिन अधिक टेबुकोनाझोल हे 2 घटक आपल्याला पाहायला मिळतात। हे घेताना आपल्याला 30 ml घ्यायचं आहे प्रति अंबाला। बऱ्यापैकी फंगोसाइड काम करते आणि या अवस्थेमध्ये कुठेतरी फंगस आला तर नुकसान होऊ नये यासाठी आपण हे घ्या। दुसरं म्हणजे आपण हारू घेऊ शकता, ज्यामध्ये टेबुकोनाझोल अधिक सल्फर हे 2 घटक पाहायला मिळतात। यामध्ये सल्फर आहे आणि सल्फर कोणीही तेलवर्गीय पिकांना चांगलं मानते। सोयाबीन हे एक तेलवर्गीय पीक आहे। एक तर तुम्ही कस्टोडिया घ्या किंवा हारू घ्या, 2 पैकी एकच घ्या। हारू घेताना प्रति अंबाला 40 ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे। शेवटचं म्हणजे सिलिकॉन स्टिकर। जर वातावरण खराब असेल तर यामध्ये प्रति अंबाला 5 ml आपलं सिलिकॉन स्टिकर घ्यायचं आहे। हे औषध घेऊन, हे घटक घेऊन आपल्या सोयाबीनला तिसरी हे शेवटची फवारणी तुम्ही करून घ्या। संपूर्णपणे अळीचा खात्मा होणार आहे। अळी कोणती असो, लहान असो की मोठी असो खतम होणार आहे। दुसरं म्हणजे सोयाबीनचे दाणे टपोरे होतील, शेंग जाडी बनेल आणि त्यांना चमक पण येणार आहे। कोणता जर बुरशीजन्य आजार आला असेल तो पण खतम होणार आहे। यासाठी आपण कमी खर्चामध्ये हे फवारणी पाहिलेली आहे। कारण शेतकरी ज्यावेळेस फवारणी घ्यायला दुकानात जातो तर दुकानदार देत राहतो आणि आपण शेतकरी घेत राहतो, तर तो विषय आपल्याला करायचा नाही आहे। योग्य वेळी जर आपण योग्य घटकांची फवारणी घेतली तर आपला हमखास फायदा होणार आहे आणि या अवस्थेमध्ये अतिशय पॉवरफुल आपली फवारणी होणार आहे। 20 ते 25 दिवस सोयाबीनला पाहायचे काम त्याटकीने पडणार नाही। आज या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतात, परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। जय जवान, जय किसान।